ताई नमस्कार. तुम्ही आज नारायणगावच्या मार्केटमध्ये टोमॅटो घेऊन आलात. काय आवडलं काय नाही आवडलं? नियोजन चांगलं आहे का? काय करायला हवं? नियोजन चांगलं आहे पण शेतकऱ्याला मालाला जरा जास्त भाव दिला पाहिजे व्यापाऱ्यांनी. आपली व्हरायटी कुठली आहे? 62-42. काय भाव मागतायत? काय 250-300 रुपये. 250-300. कुठून आले तुम्ही? हा, कुठून आले? पिंपरी पेंढार. पिंपरी पेंढार. लागवड किती आहे? 2 एकर. एकरी खर्च किती आला? मग 2-2.5 लाख रुपये आले. आता मार्केट कमिटीने वेळ बदललेली आहे. सकाळी पूर्वी 7 पासून सुरू व्हायचं, आता 8 ते दुपारी 3 केलेली आहे. बदललेला वेळ योग्य? बदललेला वेळ योग्य आहे. आता या ठिकाणी जेवणाची पण व्यवस्था आहे. सकाळी 11 वाजता जेवण सुरू होतं. काही सूचना? नाही, बरोबर आहे, जेवणचं पण बरोबर. उन्हाळ्यामध्ये खूप पाऊस पडला, लोकांच्या बागा गेल्या. काय कुठल्या कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव झाला? सगळीकडेच आता करपा रोगाने पार माणसाला वेठीस आणले. असं झाले आता शेतकरी व्यापारी मालामाल आणि शेतकरी कंगाल अशी तरा झालेली आहे. व्यापारी मालामाल शेतकरी कंगाल. आपल्यासोबत व्यापारी पण आहे. आता तुम्ही पण एक शेतकरी आहात. आता ताईंची जी कमेंट आहे त्याचा शब्दशः अर्थ नको, शेवटी तुम्ही पण शेतकऱ्याचे पुत्र आहेत. काय तुम्ही सांगाल? ताईंची जी कमेंट आहे की शेतकरी कंगाल आणि व्यापारी मालामाल, काय सांगाल? असंच असतं का? दूर म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं का व्यापारी जास्त कमवतो, तर शेतकऱ्याचं खरखर मेहनत आहे आणि खर्च निघत नाही आता सध्याच्या बाजारात. आणि व्यापाऱ्याला पण पुढे मुंबई जरा बाजार डाऊन असल्यामुळे व्यापाऱ्याचं पण थोडं नुकसानच आहे. बघा, व्यापारी बांधव सुद्धा म्हणतात आम्ही शेतकऱ्याचेच पुत्र आहे, शेतकऱ्याला जास्त पैसे मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असतो. व्यापारी मालामाल व्हायचा प्रश्न नाही, तर शेतकरी मालामाल झाला पाहिजे अशी त्यांची पण भावना आहे. शेतकरी किती अडचणीत आहे वाणी साहेब, सांगा ना तुम्ही. शेतकऱ्याला काय भेटतंय का? आज तुम्ही सांगा, निम्मे नाही म्हणजे 4 आणेच शेतकऱ्याचा माल आज मार्केटला येते.